अगं आम्ही अचानक तिच्या घरी गेलो न सांगता. लिटरली कामवाल्या बाई सारखा अवतार होता तिचा. तुझ्या घरी कोणी आलं तुलाच बाई समजेल काय अवतार करून घेतलाय हा तुझा. मॅडमला ऐकवतेच आज मी कामवाल्या बाईचा काय अवतार राहतो तो. लिक्विड मध्ये पाणी टाकून ठेवतात आणि गोष्टी मोठ्या मोठ्या करतात इथे. ऐकवतेच आज नोकरी का जाय ना माझी. ओ मॅडम काय राहतो कामवाल्या बाईचा अवतार. हो सॉरी हा माझं लक्षात नव्हतं तुम्ही घरातच आहे. हा पहा हा राहतो कामवाल्या बाईचा अवतार. मॅचिंग साडी मॅचिंग ब्लाऊज फुल पण मॅचिंग आहे. गळ्यात पोते हातात बांगड्या आहे कान भरून घातलेले. आमच्या आंबाड्याचा एक केस सुद्धा डोक्याचा इकडे तिकडे इसकटलेला नाहीये. त्या विमानात काम करणाऱ्या बायांसारखा आमचा मस्त आंबाडा घातलेला राहतो. दिवसभर इकडचा केस आमचा तिकडे जात नाही. आणि तुमचा अवतार पहा तो पायजमा कोणत्या रंगाचा आणि ते टी शर्ट कोणत्या रंगाचं ते पण मॅचिंग नाहीये. आणि ते केस कुठे इसकटलेले माहितीये का. आम्ही भिशी लावून लावून सोनाराकडे हप्ते भरून भरून हे पण गळ्यात सोन्याचं कान भरून सोन्याचं घेतलेलं आहे सगळं. तुमच्याकडे असेल लॉकर मध्ये पण तुमच्या अंगावर आता आहे का गुंजभर तरी. तुमचा अवतार पहा तुम्ही पहिले. आज जर कोणी तिराईत माणूस आला नाही इथे तर मला या घरची मालकीन समजेल म्हणतं. हे जरा अति होतंय आता. हा स्वतःच्या घरचं काम करतो 10 घरचं काम करतो नवऱ्याचा मार खातो तरी तुमच्यापेक्षा टवटवीत चेहरा आहे आमचा. माहितीये का तुम्ही सगळ्या मॅडम लोक एकदम पुसक्या फटाक्या राहतात. तुमच्या घरी 2 पाहुणे नाही आले आम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊन काम करायला लावतात तुम्ही सगळं. म्हणे कामवाल्या बाईचा अवतार म्हणे. आम्ही येत ना म्हणून तुमचा अवतार चांगला आहे. तुमच्या घराचा अवतार चांगला आहे म्हटलं. तुच्छ लेखू नका ना कामवाल्या बायांना. नाही नाही ताई तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. मला तसं नव्हतं म्हणायचं. आणि काय बाई बाई बोलत राहता हो तुम्ही. बाई किती महान शब्द आहे किती आदरार्थी शब्द आहे आणि तुम्ही असे तुच्छपणे वापरता. लक्ष्मीबाई जिजाबाई आनंदीबाई सावित्रीबाई असं अहिल्याबाई चांगलं चांगलं आदरार्थी स्त्रियांना ते बाई नाव दिलं जातं आणि तुम्ही कशाला असं तुच्छपणे वापरतात. तर बाई शब्दाचा आता कचराच करून टाकला बाई. हा काय बाई. अहो ताई चुकलं माझं जाऊ द्या ना सोडा ना. असं तुमच्यासारखं नवऱ्याच्या क्रेडिट कार्डवर उड्याने मारत म्हटलं आम्ही. नवराच आमच्या पैशाने दारू पितो माहितीये का. हा ताई आता अति होतंय हा थोडं. खरं बोललं की असं अतिच वाटतं. मग मला नाही करायचं तुमच्याकडे काम. मला अजून 10 घरातून विचारलंय का मला माहितीये का. हो बाई खरं तुमचं तुम्ही मोठ्या बस. चला पटकन आवरा ना पाहुणे येणार आहेत माझ्या घरी. केला मी तुम्हाला माफ. याच्या पुढे म्हणू नका तुम्ही कामवाल्या बाईचा अवतार नाही तर परत माझा रुद्र अवतार पाहायला भेटेन तुम्हाला. पाहुण्यांसाठी एक्स्ट्रा काम करून घ्यायचंय ना. चला मग कपभर चहा ठेवा. जास्त पाणी टाकू नका बरं का चहामध्ये. दुधाचा चहा ठेवा. थोडंसं अद्रक असेल तर ते पण टाकून द्या. कोणतं लिक्विड आणलंय तुम्ही. विमचंच लिक्विड आणा. माझ्या हात खराब होता याच्याने.